केवडीबन म्हसोबा यात्रेला भक्तांचा महासागर. गुरुवर्य नितीन बाबा निर्भवणे यांच्या नेतृत्वात भव्य काठी मिरवणूक. नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील श्रद्धा, परंपरा आणि नाथ भक्तीचा भव्य सोहळा म्हणजे केवडीबन म्हसोबा महाराज यात्रा उत्सवातील काठी मिरवणूक सहभाग. दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम चैतन्य कानिफनाथ महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं हा मिरवणूक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुवर्य सत्यनाथजी महाराज अवघडपीर चितेगाव यांच्या पावन आशीर्वादाने आणि गुरुवर्य नितीन बाबा निर्भवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीचे भव्य नियोजन करण्यात आले होते. 24 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या काठी मिरवणुकीत हजारो नाथभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तीचा अनोखा आविष्कार अनुभवला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. म्हसोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती. संपूर्ण परिसर जय कानिफनाथ आणि म्हसोबा महाराज की जय या जयघोषांनी दुमदुमून गेला होता. यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली ती पारंपरिक काठी मिरवणूक. ढोल ताशांचा गजर, लेझिमचा ताल आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण अक्षरशः भारावून गेलं होतं. भक्तांच्या जल्लोषात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. नाथभक्त आकाशभाऊ पाडेकर यांनी मिरवणुकीचे स्वरूप आणि आयोजनाची माहिती देत ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. गुरुवर्य नितीन बाबा निर्भवणे यांनीही भक्तांमध्ये अध्यात्म, एकता आणि सेवाभाव वाढावा हाच या काठी मिरवणुकीमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. या भव्य सोहळ्यात नाथभक्त आकाश पाडेकर, तानाजी गांगुर्डे, संतोषभाऊ इंगळे, राहुल कर्डक, सुमित बेळे, गोविंद नाना देवकते, रोहित निर्भवणे, दशरथ तारे, गौरव मोरे, साहिल वाघमारे आणि गणेश धनगर यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते. भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. केवडीबन म्हसोबा महाराज देवस्थान येथील काठी मिरवणुकीने पुन्हा एकदा नाथ संप्रदायाची परंपरा आणि श्रद्धेची ताकद अधोरेखित केली आहे. अनेक भक्तजन बाबांचा